जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. यड्राव फाट्यावर वृद्ध महिलेच्या उदरनिर्वाहावर घाला, चोरट्यांनी खाऊच्या दुकानाची केली तोडफोड. यड्राव फाटा प्रतिनिधी. आयुष्याच्या संध्याकाळी स्वतःच्या कष्टावर जगणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या उदरनिर्वाहाचे साधनच अज्ञात चोरट्यांनी उद्ध्वस्त केल्याची हृदयद्रावक घटना यड्राव फाटा येथे घडली आहे. कांचन तानाजी जाधव या वृद्ध महिला सोसायटी फर्निचर समोर छोटेखानी खाऊ विक्रीचे दुकान चालवत आपल्या उदरनिर्वाहाचा गाडा हाकत आहेत. विशेष म्हणजे त्यांना मुलगा नसून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या स्वतःच्या कष्टावर जगत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानावर डल्ला मारत दुकानाची तोडफोड केली. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलेल्या कांचन जाधव यांना हे दृश्य पाहून धक्का बसला. आपल्या जगण्याचा एकमेव आधार असलेल्या दुकानाची अशी अवस्था पाहून त्या अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव, सौ पूजा यादव, सोमनाथ शेट्टी, गोपाळ गोरे व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती देऊन चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी केली. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच कांचन जाधव यांच्या बिकट परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव, सौ पूजा यादव आणि परिसरातील नागरिकांनी आर्थिक मदत गोळा करून त्यांचे दुकान पुन्हा उभे करण्यासाठी हातभार लावला होता. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करत या वृद्ध महिलेच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला होता. मात्र आता झालेल्या चोरी आणि तोडफोडीमुळे त्यांच्या आयुष्यावर पुन्हा संकटाचे ढग दाटून आले आहेत. याबाबत मनोज यादव व सौ पूजा यादव यांनी संताप व्यक्त करत एका निराधार वृद्ध महिलेच्या कष्टावर जगणाऱ्या छोट्या व्यवसायावर घाला घालणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, अशा अमानुष कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. तसेच सोमनाथ शेट्टी व गोपाळ गोरे यांनीही पोलीस प्रशासनाला आवाहन करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, जेणेकरून कांचन जाधव यांना न्याय मिळेल असे म्हटले आहे. आज एका वृद्ध महिलेच्या डोळ्यातील अश्रू संपूर्ण समाजाला अस्वस्थ करत आहेत. 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करणाऱ्या या माऊलीच्या कष्टांवर पाणी फेरणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करणे हीच खरी मानवतेची आणि न्यायव्यवस्थेची कसोटी ठरणार आहे. गरीब माऊलीचे दुकान फोडणाऱ्यांना शिक्षा कधी, असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. न्यूज चॅनल नेटवर्क. तुमचं दुकान कधी फोडलेलं आहे? रात्री पाठीच्या सुमारास 3 ते 2:30 या दरम्यान दुकानाची नासधूस करून ज्या म्हातारीला आजीला या वृद्ध आहे, हिला मूलबाळ नाही आहे, एक मुलगा होतो तो मयत झालेला आहे. ह्याच्या आधी PW ऑफिसरांनी अतिक्रमणासाठी यांना नोटीस दिल्या. ह्यांनी खोकं मागं घेऊन हे आता उदरनिर्वाह यांच्यावर असून पोलीस प्रशासन आता यावर काय दखल घेते आहे. ह्या आजीचा जो महाल गेलेला आहे की छोटं एक सांडगं बिस्किट असं विकून सिगरेटची पाकिटं छोटीशी त्याच्यावर उदरनिर्वाह करून रोजचं 100 ते 150 रुपये कमवून ही राबून खाते आहे. आणि PW ऑफिसरने ह्याच्यावर घात केल्यानंतर काही लोकांनी आम्ही इथं मित्रमंडळींनी वर्गणी काढून त्या म्हातारला गाडा तयार करून दिलेला आहे. आणि आता हा गाडा फोडण्यात आलेला असून यावर पोलीस प्रशासनाने दक्षता घेऊन लवकर लवकर चोरांचा विल्हेवाट लावून या आजींना न्याय मिळवून द्यावा अशी नम्रतेची विनंती आहे. आणि तसेच पोलीस प्रशासनाच्या समोर सर्वात मोठे आव्हान आहे की ह्या आठवड्यात कमीत कमी 3 ते 4 वेळा पानपट्ट्या फोडल्यात, पण चोरट्यांना पकडण्यासाठी अजून यांना यश आलेलं नाही. हे सर्वात मोठं आव्हान आहे आणि चोराला पकडून या गोरगरीब माऊलीला न्याय देण्यात यावा हीच नम्रतेची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.